सुनेत्रा वहिनी काही वेगळा विचार करू शकतात याचा सुगावा लागला, तेव्हा सगळाच्या सगळा आपलं कुभांड हे पटेल आणि तटकरे यांच्या माथी मारण्याचा डाव उलटवला गेला. सुनेत्रा वहिनींचा शपथविधी हा त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात आला, त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. हे आलं कुठून? त्याचा कोणी पुरावा दिलाय? नाही दिलाय. शरद पवारांची बाहेरून आलेल्या पवार अशी सून सुनेत्रा पवार यांना कोणी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध बारामतीतून उचलून राजभवनापर्यंत घेऊन येऊ शकतं का? विधान भवनापर्यंत घेऊन येऊ शकतं का? पण त्या आल्या म्हणजे त्या स्वेच्छेने आल्या. तरीही त्या अनिच्छेने आल्या किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली असा जो कांगावा रोहित पवार सातत्याने करत आले, पवार परिवारातून करण्यात आला, हे कारस्थान होतं. आणि ते सुनेत्रा वहिनींच्या इच्छेचा मान राखत त्यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कारवाई करत होते, मागत होते, तर त्यांच्यावर पक्षाच्या अपहरणाचा आरोप पटेल चालणार नाही. अरे कोणी पटेल हे नाव पुढे आणले? खुद्द प्रफुल्ल पटेल असतील, त्यांनी आणलं का? कधीही एखाद्या पक्षाचा सर्वोच्च नेता अध्यक्ष वगैरे आकस्मिक निदान होतं, त्यावेळेला त्याचा निकटचा सहकारी कार्याध्यक्ष असतो आणि तो तुमच्या कारवाया हालचाली सुरू करतो, बाबा अध्यक्ष निवडायच्या. त्या रोहित पवार नाही करू शकत, त्या सुप्रिया सुळे नाही करू शकत, कारण ते त्या पक्षातच नाही. अजितदादांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील तर नव्या अध्यक्षांना निवडण्याची प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागते. ती शशिकांत शिंदे आणि रोहित पवार नाही करू शकत. पण त्यांनी कुठली प्रक्रिया सुरू करायची?